नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश. जिल्हा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्याच्या सूचना. मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न. केदारखेडा प्रतिनिधी बी.के. धसाळ. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना राबवाव्यात. आपत्ती व्यवस्थापनात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कानवरिया, महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधीक्षक तेकबीर सिंह संधू, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल आदींची प्रमुख उपस्थिती होती. यंत्रणांना दिलेले महत्त्वाचे निर्देश. 24 तास नियंत्रण कक्ष. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावा. संपर्क यंत्रणा, दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट सदैव सज्ज असावी. पूरग्रस्त भागांवर विशेष लक्ष. 2005, 2006 आणि 2008 मधील पूरपरिस्थितीचा अभ्यास करून संवेदनशील गावांमध्ये बचाव पथके तयार ठेवावीत. नागरिकांच्या स्थलांतरासाठी शाळा व हॉलची पाहणी करून ठेवावी. आरोग्य व स्वच्छता. पावसाळ्यात साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने औषधी साठा उपलब्ध ठेवावा. पाणी स्रोतांची शुद्धता तपासावी व ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम राबवावी. महावितरण व बांधकाम विभाग. धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती आणि रस्ते पुलांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी. नालेसफाई व अतिक्रमण. नदीपात्रातील अतिक्रमणे काढून टाकावीत. शहरातील गटारे व नाल्यांची सफाई महापालिका व नगरपालिकांनी युद्धपातळीवर पूर्ण करावी. नागरिकांना आवाहन. अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मित्तल यांनी यावेळी केले. बैठकीच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सादरीकरणाद्वारे आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची माहिती दिली. या बैठकीला जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.